वेळी जेव्हा गावाची अशी गावी जायची ट्रेन बघतो आपण, तेव्हा असा फील होतो की एक नाही का तो एक रात्रीचा टाइम असायचा आणि एकदम छोटपणी एकदम लहानपणी असं आतमध्ये बसतात आणि आई वडील बाहेर मस्त की चिल मारायचे आणि तेव्हा अशा वेगवेगळ्या ट्रेन असायच्या ना, त्या ट्रेनचा भोंगा वाजायचा आणि असं वाटायचं की भाई आपलीच गाडी निघते की काय. अशी फाटायची ना तेव्हा, म्हणजे आई वडील बाहेर आहेत भाई आणि आम्ही रडायचो असं मला एकदम छोटेपणी. तो वाली फिलिंग आली नॉस्टॅल्जिया काय करून काइंड ऑफ. सध्या तरी आता बसलोय थोडं, सगळं भिजलंय आतलं, सगळं भिजलेलं आहे अशा प्रकारे. आत्ताच गाडी चालवल्यावर मे बी थोडी हवा बिवा आल्यावर जरा चांगलं वाटेल. सध्या तरी शांती घेऊया, जरा श्वास घेऊया. बाहेरच जेवायचं डिसाईड झालेलं आहे अशा प्रकारे, कारण की आतमध्ये गाडी तापलेली आहे. मस्तपैकी जेवण काय काय आणलंय, अरे आवडवडी संपलं. मेथी भाजी आणि भात मस्तपैकी कॅल्क्युलेशन करून. यस, सुगडन जेवण मस्तपैकी खाणार असा एक नंबर. आई एक नंबर जेवण बनवते अशा प्रकारे. मस्तपैकी खाऊन चला. बनारस वरून गाडी आली आहे अशा प्रकारे. चलो बनारस, एक स्वप्न आहे बनारसला जायचं, काशीला. चुम्मा एक दिवशी जायचं आहे. त्या ब्लॉग सबस्क्राईब करा.